गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. या कुमुदेन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पात सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. सा मां पात सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. आज आपण गीतेतला 10वा अध्याय जो आहे ज्याचं नाव विभूती योग असं आहे त्याचा आपण शुभारंभ करणार आहोत. हे सुरू करण्यापूर्वी आपल्या इष्ट देवदेवतांना आपण वंदन केलेलं आहे. त्यामध्ये मंगलमूर्ती मोरया श्री गणेश, नंतर आपले जे गुरुजन आहेत त्या गुरुजनांना आपण अभिवादन केलेलं आहे. त्याशिवाय विद्येची देवता सरस्वती तर तिला आपण अभिवादन करतो. तिच्या कृपेमुळेच, या विद्येच्या कृपेमुळेच आपण ज्ञान मिळवू शकतो, ते लोकांना वितरित करू शकतो. असा हा पहिला अध्याय जो आहे, 10वा जो अध्याय आहे त्याचा आरंभ आपण करणार आहोत. याचं नाव आहे विभूती योग. आता विभूती म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. विभूती म्हणजे महान व्यक्ती, सर्वश्रेष्ठ व्यक्ती, जी ज्ञानसंपन्न असते, गुणसंपन्न असते आणि ऐश्वर्यवान असते. ऐश्वर्य म्हणजे केवळ संपत्तीचं नव्हे तर विद्वत्तेचं, ज्ञानाचं आणि अनुभवाचं असं ऐश्वर्यवान जे मनुष्य असतो. तर आणि तो एक प्रकारे दिग्गज आहे, सर्वश्रेष्ठ आहे. त्याला नुसता राजा म्हणून चालणार नाही, तो राजाधिराज आहे किंवा उपाध्याय आहे. म्हणजे उपाध्याय आहेच तो, पण नुसता एकटा महाने 2 वेळा महा आहे. अशा तऱ्हेने जो सर्वश्रेष्ठ, तेजस्वी आणि ऐश्वर्य संपन्न, संस्कृती संपन्न जी व्यक्ती असते त्याला विभूती असं म्हणतात. आता दुसरा जो शब्द आहे राजविद्या राजगुह्य, हे या नावात एक प्रकारे हा अध्यायाचं नावच आहे. आता त्याचे आपण खुलासा करणार आहोत की राजविद्या म्हणजे काय, राज म्हणजे, तर राजगुह्य म्हणजे काय. तर राजविद्या आणि राजगुह्य यामध्ये राज हा समान शब्द आहे, पण त्यांचा आपण अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो की ही राजविद्या कशी आहे आणि त्याचा उल्लेख कसा करता येतो. तर
या ठिकाणी राजविद्या ही एक प्रकारे हा एक प्रकारचा राजमार्ग आहे. कुठले गुह्य असो किंवा विद्या असो त्याच्यामुळे राज हे विशेषण लावलेलं आहे. म्हणजे त्यात कुठलाही अडथळा नसतो, सरळ आपण प्रवास करू शकतो. ज्याला स्टेज आपण आजच्या काळात सुद्धा की हा एक महामार्ग आहे त्याला आपण म्हणतो. कधी कधी चार स्तरावर तो असतो, 4 पेढी असतो, कधी कधी 6 पेढी असतो. उदाहरणार्थ नगर ते पुणे हा 4 टप्प्याचा किंवा 4 लाईन्स रेखा असलेला, म्हणजे इकडनं 2 वाहनं येऊ शकतात, तिकडनं 2 वाहनं येऊ शकतात, कुठलाही अडथळा असत नाही. आणि उलट पुणे ते बंगलोरपर्यंत म्हणजे कोल्हापूर मार्गाद्वारे बंगलोरपर्यंत जो रस्ता आहे तोही असाच राजमार्ग आहे. त्याला 3 लाईन्स आहेत. इकडे मध्ये ब्रेक असतो, एक बांध असतो, इकडं 3 आणि तिकडं 3. त्या सगळी वाहनं आपापल्या दिशेनं आणि आपापल्या लाईनमध्ये एका वेळेला 3 इकडनं जाऊ शकतात, आणखी पुन्हा 3 तिकडनं येऊ शकतात. याला राजमार्ग म्हणतात. एरवीचे आपले जे सडका असतात ते कधी वळणावळणाचे असतात किंवा खड्डे असतात. हा अगदी सुपरफास्ट ज्याने जाता येईल, अति वेगानं जाता येईल, कुठलाही अडथळा न येता असा जो मार्ग असतो आणि तो फार त्वरित आपण लवकर पोहोचतो. तर ही राजविद्या जी आहे आणि राजगुह्य जे एखाद्या राजमार्गाप्रमाणे ती अगदी सहज सोपी आहे, त्वरित नेणारी आहे आणि सहज नेणारी आहे. कुठलाही अडथळा त्यात नसतो. तिचं वर्णन हा जो आपण पाहणार आहोत तर राजविद्या किंवा राजगुह्य दोन्हीही पवित्र आहेत, अतिशय उत्तम आहेत आणि एक प्रकारे आपल्याला प्रत्यक्ष दिसणारे आहेत आणि आपण त्याच्यावर सहजपणानं सोप्या पद्धतीनं आपण त्याच्यावर प्रवेश करू शकतो. तर अशी राजविद्या आणि राजगुह्य या शब्दांचे अर्थ आहेत. आता ह्याचं वर्णन संत तुकारामांनी कसं जगद्गुरू तुकाराम कसं करतात ते पाहूया. हरी तुका म्हणे अवघा एकला, परिवा धाकुला भक्तीसाठी. तर हा हरी जरी किती जरी मोठा असला, एकटा असला, अवघा एकला, तरी सुद्धा तो शिष्यांपुढं आपल्या भक्तांपुढं लहान होतं. धाकुला भक्तीसाठी. तर शिष्यांना सहजपणाने भक्ती करता येईल तो लहान रूप करतं. जशी लहान मुलं त्यांना काहीतरी अंगाई घेऊन त्या हे खास चिवचा घास माऊचा घास असं करून जसं ती मुलं त्या मुलांना भरवता येतं किंवा आई त्यांच्याकडनं भरवून घेते, तसंच हा जो पांडुरंग आहे की आणखीन कोणी देवता त्या सुद्धा आपल्या शिष्याकरता लहानपण स्वीकारतात. लहानपण देगा देवा या पद्धतीनं मोठा हा ज्ञानेश्वर, मोठे भगवान श्रीकृष्ण हे शिष्यांसाठी लहान होतात, त्यांच्या बरोबरीच होतात. मित्रत्वाच्या नात्यानं ते त्यांना शिकवत असतात. एरवी शिक्षक म्हणले की काठी मार, छडी मार, आणखी दणके मार असं काही नाही, तर प्रेमानं जवळ घेऊन वात्सल्य रूपी घेणारे असे हे अध्यापक असतात. किंवा श्रीकृष्ण भगवान ते अर्जुनाच्या बाबतीत ते त्याला साका मानतात, मित्र मानतात आणि आपला मित्र मानून ते त्याच्याशी अगदी जिव्हाळ्यानं त्याच्याशी भाषा करतात. तर असा हा सोपा मार्ग आहे, त्यामध्ये कुठलाही क्लिष्टपणा नाही. आज शिक्षण कसं होतं, ऑनलाईन होतं. विद्यार्थी इकडं, शिक्षक तिथं, त्यामध्ये प्रॅक्टिकल लिहिणं हे इतक्या गोष्टी अवघड आहेत. इथं काही नाही. इथं उपनिषद पद्धतीने शिकवलं जातं आणि त्याकरता शिक्षक वेळ पडली तर भक्तांकरता लहानपण घेतो. लहानपण देवा त्या तऱ्हेनं तो लहान होतो आणि त्यामुळे अधिक सोपा असतं. तर हा जशी राजविद्या म्हणलं किंवा राजगुह्य म्हणलं तरी सुद्धा ते सोपं करून सांग. माऊलींनी तेच केलेलं आहे. गीतेचा तो केवळ अनुवाद केलेला नाही, तर अमृतातही पैजाई अशा भाषेमध्ये त्यांनी सहज सरळ सोपा असं करून टाकलं आहे. आता
गीतेत म्हटलेलं आहे की हा जो भक्तिमार्ग हा राजमार्ग आहे तो खूप सोपा आहे, परंतु ज्याच्यावर अव्यक्ताचं मन एकाग्र करायचं तर त्यांना ते सहज कळत नाही. क्लेशो अधिकतरच तेषां, त्यांना अधिकच क्लेश होतो. अव्यक्त आसक्तचेतन, ज्यांना अव्यक्त, निराकार, निर्गुण अशा गोष्टीवर मन एकाग्र करणे अवघड जातं. आता मी उदाहरण सांगतो की आपण रंग, नुसतं रंग म्हटल्यानंतर काय कळतं? त्यातनं कुठेच कळत नाही. फक्त एक काहीतरी एक शब्द एवढंच कळतं आपल्याला, पण त्याला हिरवा रंग, पिवळा रंग, तांबडा रंग असं स्पेसिफिक सांगितलं की मग रंगाची कल्पना कळते. त्या अशा प्रकारे अव्यक्तावर मन एकाग्र करणं सोपं असतं आणि व्यक्तावर मन एकाग्र करणं सोपं असतं. तर अशा तऱ्हेनं हा भक्तीचा जो मार्ग आहे, जो एक 3 कांडापैकी एक भक्ती मार्ग आहे, ज्याचं जास्त विश्लेषण आपण आता 10व्या आणि 11 तास पाहणार आहोत. तर हा राजमार्ग आहे, सोपा मार्ग आहे, विना अडथळा, कुठलीही मध्ये अडचण न येता असा आपण ह्या राजमार्गाने जाऊ शकतो. आणि त्याकरता आपल्याला काही भक्ती करावं लागते, कारण आपल्याला भक्तीच्या मार्गाने जायचे ना, सोप्या मार्गाने जायचं. मग त्याकरता भक्ती कशी करायची, तर ती भक्ती त्याचे आपल्याला काही प्रकार सांगितलेले. हे प्रकार एकूण 9 प्रकारचे आहेत. तर 9विधा भक्ती म्हणतात. एक श्रवणम, चांगल्या गोष्टी ऐकणं, कीर्तन करणं, चांगल्या गोष्टींचं लोकांना वितरण करणं, ते ऐकवणं, कीर्तनाचे दावे, हे सगळं विष्णूचं करायचं आहे आणि किंवा कृष्णाचं करायचं आहे. तसंच चांगल्या गोष्टी ऐकायच्या, प्रवचन करायची सांगतात, जे विचार सांगतात, भागवतावर म्हणा, रामायणावर म्हणा, मेघदूतावर म्हणा, आणखी रुक्मिणी संवादावर म्हणा, असे जे प्रवचनकार सांगतात त्यांचं स्मरण करायचं आणि त्यांची पूजा करायची, त्यांना अभिवादन करायचं. त्यांचं दास्य, आपण जणू काही त्यांचे दास आहोत, जणू काही आपण त्याचे मित्र आहोत. आणि या ठिकाणी आपण आत्मनिवेदन म्हणजे स्वतःचं निवेदन, जर काही गुरुजींनी सांगितलं तर त्या ठिकाणी काही प्रश्न विचारणं आणि त्यांना ते उत्तर देतात. तर अशा तऱ्हेनं आपल्याला 9 प्रकारांनी, आणि हे गुरु इतके महान आहेत की आपण नेहमी त्यांचं दर्शन घेतो. संगीताच्या किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये शिष्य आला की पहिल्यांदा गुरुचे पाय धरतो. गुरु म्हणजे श्रेष्ठ. मग ती त्या ठिकाणी प्रत्यक्ष गुरु असो, त्याची पत्नी असो, त्याचे मित्र असो, जी कोणी असतील त्यांचे ते चरण धरतात, पादसेवन. अशी विद्या विनयेने शोभते. या तऱ्हेनं शिष्याचं आचरण असावं आणि या पद्धतीने जर गेलात तर हा सोपा मार्ग जो आहे तो अधिक सुखाचा होऊ शकेल. आता राजविद्या आणि राजविद्या याचं वर्णन जे केलेलं आहे की हे पवित्र आहे, अतिशय उत्तम आहे. ही विद्या किंवा हे गुह्य जे आहे, हे गुह्य म्हणजे आपण त्याचा अर्थ पाहू, की ते रहस्य नाही, सर्वश्रेष्ठ पवित्र असं ज्ञान आहे. ते उत्तम आहे, पवित्र आहे आणि प्रत्यक्ष आपल्याला ते प्राप्त करत आहे. गुरु आणि शिष्य हे समोरासमोर बसतात. उपनिषद आपण जे शब्द पाहिला, उप म्हणजे जवळ आणि सत म्हणजे बसणे. गुरुच्या सान्निध्यात राहायचं, गुरुच्या घरात राहायची आणि वर्तमान त्याची सेवा करायची. त्याचं जे काही वर्तन आहे किंवा जे काही घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांना मदत करायची. आणि अशा तऱ्हेनं हा मार्ग अतिशय सोप्या पद्धतीचा आहे. कारण आपण पुस्तक वाचून कळत नाही, पण आपण एखाद्या गुरुच्या समोर बसलो तर त्याचं आपल्याला प्रवचन जे आहे, भाषण आहे, ते तो अतिशय आत्मीयतेने सांगतो. त्याचे जे चेहऱ्याचे हावभाव वगैरे हे अतिशय आपल्या बोलके असतात आणि अशा तऱ्हेनं हा मार्ग अतिशय अव्यय अविनाशी असा आहे. तेव्हा राजविद्या आणि राजगुह्य तसं विभूती या गोष्टींचा आपण परिचय करून घेतला. आता ज्याचं ध्यान करायचं म्हणजे भगवान कृष्णाचं ध्यान करायचं, तो काही फारसा लांब नसतो, अगदी आपल्या जवळ असतो. नुसतं चिंतन करा, तो आपल्याला पाहायला मिळेल.
ज्या तऱ्हेनं आकाशात वारा असतो, आकाश हे तसं निर्गुण निराकार आहे, पण मंद मंद वाहणारा वारा म्हणा की गोंगाट करणारा वादळासारखा वारा जो आहे तो जसा आकाशात सर्वत्र असतो की अमक्या भागात आहे आणि अमक्या भागात नाही, सीझनप्रमाणे मागोपुढे होऊ शकेल, परंतु आकाशव्यापी जसा तो वारा असतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्वत्र असतो. माझ्या असण्याला, माझ्या अस्तित्वाला कुठलीही मर्यादा नाही. आकाश सुद्धा मला अपूर्व पडावं अशा प्रकारे मी सर्वत्र असतो. आता हे पूजा करताना काही लोक नीट पूजा करत नाहीत, त्यांना पूजेचा अर्थच कळत नाही, त्यांनी मूर्ख म्हटलेलं आहे. आपण काही इतका शब्द नाही, अडाणी आहेत, आज्ञा आहेत बिचारे, त्यांना काही फारसं शिक्षण घेता नाही, पण ते काय करतात, देवाची पूजा करतात, पांडुरंगाची पूजा करतात, की ज्ञानेश्वरांचं अभिवादन करतात, परंतु फक्त मूर्तीचंच बघतात, मूर्तीकडे पाहतात. बाबा किती छान आहे, किती डौलदार आहे, किती बोलकी आहे, हे फक्त मूर्ती पाहतात. त्याच्या मागचा भाव जो आहे की पांडुरंगाच्या मनात जे आपली जी भावना आहे तर ती भावना त्यांना कळतच नाही. त्याचा विचार करते, दगडाच्या देवाकडे नुसतं पाहतात आणि त्याच्या मागचा जो भाव आहे, त्याची विश्वात्मकता, तो जो लोकांना संभावून घेतो. तर अशा तऱ्हेनं अनेक लोक माझी कीर्तन करतात, अनेकदा प्रयत्न करतात वेगवेगळ्या प्रकारे की असं काही द्रव्य द्यायचं, आणखी दान द्यायचं किंवा काही देणग्या द्यायच्या, अशा तऱ्हेने ते प्रयत्न करतात. अनेकदा ते भक्तिभावपूर्वक नमस्कार करतात, प्रणाम करतात आणि अशा तऱ्हेने ते उपासना करतात. पण ही जी उपासना आहे ही योग्य नव्हे. मूर्तीची पूजा करू नका, त्याच्या मागचा भाव जो आहे तो त्याचा विचार करा. वैदिक देवता अशाच होत्या, तिथे एकही मूर्ती नाही, तिथं आहेत ते पंचमहाभूत आहेत. तिथे इंद्राची, मी पाऊस पडणाऱ्या देवाची पूजा आहे, निर्गुण निराकारच आहे. वरून ही पर्जन्याची, पाण्याची देवता आहे, ही पाण्याचं नियमन, नदीचं, समुद्रात नियमन तो करणार आहे. असा इंद्र असो, वरुण असो, अग्नी म्हणजे आपण कुठली मूर्ती पाहत नाही, नुसत्या ज्वाला असतात आणि त्या ज्वाला सुद्धा त्या बोलक्या असतात, आशीर्वाद देणारे असतात. आपण यज्ञातला अग्नी पाहतो तर त्यातनं धुळाचे लोट वरती जातात, एक प्रकारे त्या ज्वाला आहेत अशी कल्पना केलेली आहे. नंतर त्यातनं ठेंग्या पडतात, ते उंच लांब जातात, ही एक प्रकारची शेंडी आहे. आणि हे अशा तऱ्हेनं हा अग्नी आपण अर्पण केलेल्या आहुती ज्या आहेत त्या भूमीवरून, पृथ्वीवरून नेतो, पोचवतो. एखाद्या पोस्टमनसारखं तो ह्याला इतर कुरिअर वगैरे करणारे आहेत त्याप्रमाणे हा इथं पोचवला जातो. आणि अशा तऱ्हेनं त्यांनी काही उपचार केले, असे प्रयत्न केले तर त्यांना स्वर्ग मिळतो. स्वर्ग कामा यजेचं, ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्यांनी यज्ञ करावा तर त्यांना तो स्वर्ग मिळतो. परंतु जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथेच ते राहू शकतात. पुण्य संपलं, कारण की पुण्य काही असं टिकाऊ असतं नाहीये, तर पुण्य संपलं की त्यांना पुन्हा मृत्यूलोकात प्रवेश येतं. एकाच प्रकारे स्वर्गातून त्यांची हकालपट्टी होते. तर हे असे ज्यांचं ज्यांचं मूर्तीपूजन नसतं किंवा उपासना नसते त्यांची ही अशी अवस्था होते असे गीता सांगते. आता योगभ्रष्ट हा एक शब्द पण ऐकतो, तो यापेक्षा वेगळा आहे. असा एखादा योगी समजा असेल, एक आयुष्यभर त्यांनी आराधना केली, तपश्चर्या केली, पण त्यामुळं तरी 100% पूर्ण झाली नाही, तरी त्याला चांगली गती मिळते. पण योग्य वेळी त्याला पुन्हा पृथ्वीवर येता येतं, चांगल्या पद्धतीने वागलं असेल त्याला चांगली गती मिळते. कारण श्रीमंताच्या किंवा प्रत्यक्ष योग्याच्या घरात त्या जन्मतं त्यांनी जे काही पुण्यसंचय केलेलं आहे, जे काही अनुभव घेतलेले आहेत ते वाया जात नाहीत, त्याचं फल त्याला मिळतं. तर ह्या योगभ्रष्ट आत्ता सांगितला जो परत फिरणारा मनुष्य आहे यांच्यामध्ये हा फरक आहे. आता हे सांगत असताना
तुम्ही माझी उपासना करणार आणि माझं गुणगान करणार, तर मी कसं आहे त्याचं विशेषण, त्याचं वर्णन त्यांनी आपण या ठिकाणी केलेलं आपण पाहतो की माझ्या अनंत विभूती आहेत. म्हणजे माझ्या माझी जी श्रेष्ठ स्वरूपाची ऐश्वर्य संपन्नाची जे रूप आहे तर ते अनेक प्रकारचं आहे. सर्वांचा मी निर्माता आहे. माझ्यापासून सर्वांची निर्मिती होते. आदि मध्य आणि अंत मी आहे. सुरुवात मीच करतो, मध्य आधी निर्माण करणं, मध्यामध्ये त्याचं पोषण करणं आणि त्याचं शेवट करणं हे सगळं मी आहे. सूर्यापैकी विष्णू मी आहे. नक्षत्रापैकी सूर्य आहे. वाऱ्यांपैकी मरीची आहे. ग्रहगणांपैकी अनेक जे ग्रह नक्षत्र असतात त्यातला मोठा कोण तर तो चंद्र, तो आहे. 4 वेद आहेत, पैकी प्राधान्य ते सामवेद असतात. वेदानाम सामवेदोस्मी, की जे 4 वेद आहेत त्यातला 4था क्रमांक 3रा क्रमांक सामवेदाचा आहे. अथर्ववेद हा नंतरचा आहे. तर या 4ही वेदामध्ये मी सर्वात श्रेष्ठ आहे. तर हा भाग का दिला तर त्याचं कारण आहे की कृष्णाचं सांगीतिक स्वरूप, त्याला संगीत प्रिय होतं. त्याचं चित्र पाहिलं तर बासरीशिवाय आपण पाहूच शकत नाही. आपल्या नाना जरी डोळ्यात चित्र आणलं कृष्णाचं तरी त्याच्याजवळ ती मुरली असते, म्हणून त्याला मुरलीधर असे नाव आहे. आता मी कोण कोण आहे तर मी एक इंद्र आहे. जे जे श्रेष्ठ असेल त्या गोष्टीत अनेक देवापैकी इंद्र मी आहे. मग वरुण असो, अग्नी असो की इतर कोणते सर्व वैदिक देवतापैकी मी आहे. आपल्याला अनेक इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 1 मन आहे. पण या सर्व ह्या 10 इंद्रियापैकी 11वं मन हे मी त्यातलं आहे. जे जे गोष्टी आहेत ज्या ज्यात उत्कट आहेत, उत्कृष्ट आहेत त्यापैकी मी आहे. अनेक रुद्र आहेत, त्यातला शंकर मी आहे. यक्ष राक्षसापैकी मी कुबेर आहे. यक्ष आणि राक्षस हे आता यक्ष दैवी व्यक्ती आहेत, राक्षस सुद्धा अर्धदैवी व्यक्तीच आहेत. त्यांच्यातही आपण चांगल्या गोष्टी पाहू शकतो. रावण हा मोठा वेदवेत्ता होता, हिमालयाचा उपासक होता, संगीतकार होता. जटाकटाह हे स्तोत्र रावणानेच रचलेलं आहे. तितकं सांगीतिक आहे की त्याला तालबद्धता आहे, सर्व चाल चांगली आहे त्याची. नंतर या सगळ्या अर्ध देवांपैकी सगळ्यात मी कोण असेल तो मी कुबेर आहे. पर्वतांपैकी मेरू पर्वत मी आहे. अनेक पर्वत असतात, हिमाचल आहे, नंतर सह्याद्री आहे, असे कितीतरी पर्वत आहेत. पण त्यामध्ये सर्वात मोठा जो मेरू तो मी आहे. पुरोहित अनेक असतात, त्यापैकी अर्थात पुरोहित मी याचे गुरुजी नव्हे तर जे चांगल्या प्रकारचा उपदेश करतात, अभ्यास करतात, असे जे पंडित असतात त्यांच्यापैकी सर्वात श्रेष्ठ बृहस्पती मी आहे. सेनापती अनेक होऊन गेले, अगदी अर्जुनासारखे, दुर्योधनासारखे, पण त्यांच्यापैकी स्कंद मी आहे. ज्याला जे अनेक आशय असतात, पाण्याचे साठे असतात, त्यातला सर्वव्यापी समुद्र तो मी आहे. अनेक ऋषींपैकी मी भृगू आहे. वाणी आहे जी आपण जी बोलतो त्यातील कितीतरी भाषा आहेत, कितीतरी शब्द आहेत, कितीतरी अनुवाद आहेत, अनेक भाषा आहेत. तर त्या भाषेतील एकाक्षर मी आहे, म्हणजे ओम मी आहे. ओम हे एकच अक्षर आहे. तर त्यापैकी सर्व जे शब्द असतील, लाखो शब्द आहेत, अनेक शब्दकोश आहेत, त्यातलं कोणत्या त्या अक्षरापैकी ते वाणीतलं आपण जे बोलतो त्या अनेक शब्दांपैकी ओम हे एकाक्षर आहे. यज्ञ अनेक आपण करतो तर त्यामध्ये प्रकार आहेत. द्रव्य असतात, यज्ञ असतात, आणखीन इतर भूमिदान यज्ञ वगैरे असतं. तर सर्वांमध्ये मोठा कोणता असेल तो जपयज्ञ आहे. देवाच्या नावाचा जप करणं हा यज्ञ. तर सर्व इतर जे यज्ञ आहेत त्यापेक्षा तो जपयज्ञ हा मोठा आहे. पर्वत अनेक असतात, सह्याद्री आहे, आणखी विंध्य आहे, परंतु सर्वात मोठा सर्व जगातला पहिला क्रमांकाचा आहे हिमालय तो आहे. अश्वांपैकी अश्वमी घोडे, त्यापैकी अश्वत्थ मी आहे. ऋषींपैकी नारद आहे, जो सर्व संचार आहे त्याचा,
जगात कुठेही केवळ अवतीर्ण होतो आणि नुसतीच टिंगल टवाई न करता त्या राजांना त्या भक्तांना तो नेहमी सल्ला द्यायचं कारण असतो. नारायण नारायण असा उच्चार करून तो आला की लगेच आपल्याला कळतं की हे काहीतरी इकडचा सिद्धांत तिकडे सांगणार आहे. जे काही अनेक सिद्ध पुरुष होते त्यापैकी कपिल मी आहे आणि घोड्यांपैकी उच्च श्रवा नावाचा घोडा मी आहे. गंधर्वांपैकी चित्र गंधर्व खूप आहेत ना, बालगंधर्व आहेत, कुमार गंधर्व आहेत, छोटा गंधर्व आहेत. गंधर्व मी गायन करणारे, त्यामध्ये चित्ररथा नावाचा ग्रंथ मी आहे. अनेक हत्ती असतात, हत्यांचे टोळे असतात, त्यातलं सर्वश्रेष्ठ म्हणजे ऐरावत मी आहे. अनेक जनसमुदाय असतो, अनेक व्यक्ती असतात, त्यातला मी राजा आहे. संबंध भारतामध्ये सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण तर राष्ट्रपती, तर तशा प्रकारे मी राजा आहे, राष्ट्रपती. अनेक शस्त्र असतात, बंदूक आहेत, बॉम्ब आहेत सगळे. तर त्यापैकी वज्र जे वैदिक काळात प्रसिद्ध होतं, जे इंद्राचं आयुध होतं, तर ते ते वज्र मी आहे. गायींचे अनेक प्रकार आहेत, गैर काय काय आणखीन काय काय प्रकार. तर त्या गायींपैकी मी कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे जिच्या सहवासानं आपल्या इच्छा पूर्ण होतात. जसा कल्पतर असतो, चिंतामणी असतो, त्या तऱ्हेनं ही धेनू जर असेल, तिचं प्रेम असेल तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. सर्पांपैकी सर्प वाईटच आहेत, पण त्यातला वासुकी सर्प मी आहे की ज्याच्यामुळं समुद्रमंथन घडलं. नंतर नागांपैकी अनंत मी आहे. नागाचे अनेक प्रकार असतात, त्यापैकी अनंत नावाचं मी आहे. जलाशयातील त्याची देवता अधिष्ठात्री ती वरुण ही आहे. ही वैदिक देवता आहे, त्याच्यामुळं सर्व जलाशय जे आहेत ते समृद्ध होतात. जलाशयाला मर्यादा होते. एक प्रकारे तो त्यांचा नियंत्रक आहे. तर अनेक जलाशयापैकी मी जलाशयांचे जे नियंत्रक आहेत त्यापैकी वरुण आहे. पितरांचा मी आर्यम आहे. संयम करणारे जे आहेत त्यातला यम म्हणजे मृत्यू नव्हे, ध्यान धारणा करणारा तो जो पातंजली जे होत आहे यमनियम वगैरे त्यातला मी आहे. दैत्यांपैकी त्यांनी इतरही गोष्टी सांगितल्यात. चांगले जसे आहेत तसे दैत्यांची काही अनेक लोक जे आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांच्यातली मी प्रल्हाद मी आहे. कालगणनेतील काल आहे. आता आपण कालनिर्णय पाहतो ना, अनेक दात्यांचं पंचांग किंवा टिळकांचं पंचांग. तर ह्या सगळ्यांचा मूळ काल जो आहे, कारण ते विभागणी कशाची करणार, तारखा कशा ठरणार, हे मूळ काल ही जी संकल्पना आहे त्यातून महिने, वर्ष, दिवस, तिथी या निर्माण होतात. तर कालाच्या निर्मिती करणारा मीच आहे. प्राण्यांपैकी अनेक प्राणी असतात, 4 पायाचे 2 पायाचे, पण त्यातला मृगेंद्र म्हणजे मी सिंह आहे. पक्ष्यांपैकी तर पक्षी किती, पोपट, चिमणी, कावळे किती असतात, त्यातला वैनते नावाचा पक्षी मी आहे. शस्त्र धारण करणारे अनेक लोक आहेत, परंतु अचूक ज्याला रामबाण म्हणतात तर तसा बाण मारणारा अशा शस्त्र धारण करणाऱ्या लोकांपैकी, पराक्रमी लोकांपैकी मी राम आहे. जलचरांपैकी जे पाण्यात संचार करतात, मासे, कासव वगैरे, तर त्यातला मकर मी आहे. प्रवाहापैकी अनेक प्रवाह असतात, दक्षिणेकडे वाहतात, उजवीकडे वाहतात, कुठे कुठे संगम होतो. तर अनेक जे प्रवाह आहेत त्यात जान्हवी मी आहे. जान्हवी म्हणजे गंगेचंच एक नाव. माझ्यामुळं जी निर्मिती होते ती निर्मिती मीच केलेली आहे. मी त्या निर्मितीचा आधी आहे. आधी आहे नसताना मध्य आहे, अंत आहे. अशा तऱ्हेनं सगळं कालखंड, पहिला, दुसरा, तिसरा कालखंड जो आहे ती कालगती जी आहे मी निर्माण केलेली आहे. विद्या अनेक असतात, त्यामध्ये नीतिविद्या असेल, इकॉनॉमिक्स असेल, राज्यशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल. ही जी अध्यात्म विद्या आहे तर ती अनेक विद्यांपैकी ती सर्वश्रेष्ठ आहे, सर्वात महत्वाची, पहिल्या क्रमांकाची आहे. अक्षरातील आकार मी आहे की ज्याची अक्षरमाला जी
तिचा आरंभ होतो. अ आ इ ई उ ऊ. आपले जर आपण स्वर आणि व्यंजन पाहिली त्याचा आरंभ आकाराने होतो. तो आरंभशूर आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे तो चांगल्या प्रकारानं पहिला क्रमांकाचा आहे. अनेक स्त्रिया असतात, त्यामध्ये कोण आहेत आपण पाहतो, नटी असतात, अभिनेत्री असतात, नर्तिक असतात, आणखीन कितीतरी आपण राण्या पाहतो. आणखी दशरथाच्या अनेक राण्या होत्या, सगळं आपण पाहतो. पण नारींपैकी कीर्ती मी आहे, श्री म्हणजे ऐश्वर्य मी आहे, नारींपैकी वाणी म्हणजे बोलणं मी आहे, स्मृती, नंतर मेधा म्हणजे उत्कट अशी तीव्र अशी स्मरणशक्ती. आपल्याला कालचं आठवत नाही, परंतु माझे असे काही मित्र आहेत की त्यांची मेधा इतकी तीव्र, ज्याला पॉवर ऑफ रिटेन्शन म्हणतात, ती इतकी आहे की त्यांना एखादा कागद दिला, एखादा लेख दिला, एकदा पाहतात आणि लगेच म्हणून दाखवतात. अशी त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीव्र असते. शिवाय ही जी आपण पाहतो की ह्या स्त्रियांमध्ये धैर्य आहे, क्षमा आहे. ही क्षमा फक्त स्त्रीच करू शकते, इतरांना करण्याची तशी शक्ती असू शकत नाही. सर्वांचं जे अपहरण होतं, नुकसान होतं, सर्वांच्या जे चोऱ्या होतात, तर त्यापैकी सगळ्यात मोठा चोर कोण असेल तर मूर्ती आहे. आजारपणावर मात करता येते किंवा आणखी इतर काही व्यसनावर मात करता येते, पण आजारामुळे आपलं नुकसान होतं किंवा आणखी इतर उपचारांना आपलं नुकसान होऊ शकतं. परंतु असं नुकसान करणाऱ्यापैकी मी मूर्ती आहे. काव्यात अनेक छंद असतात, त्यातला गायत्री हा छंद आहे. महिन्यातला मार्गशीर्ष, खरं म्हणजे मार्गशीर्ष काय नंतरचा महिना, तो आषाढ तो काही चैत्रासह पहिला नाही, परंतु एकेकाळी असं होतं की याचा आरंभ, वर्षाचा आरंभ मार्गशीर्ष महिन्यानं होत असेल. आणि आजही अनेक व्यापारी ह्या मार्गशीर्षाच्या दिवशीच पोथ्यांच्यावर पूजा करतात. तर त्या काळाला अनुसरून सर्वात मोठा जो महिना, तो त्या महिन्यापैकी मार्गशीर्ष आहे. ऋतू अनेक असतात, 6 ऋतू आहेत, त्यातला सर्वात उत्कृष्ट वसंत ऋतू तो मी आहे. आता उलटे सांगितले की जे फसवणारे असतात, कोणाला गंडा घालणारे असतात, कोणाचं काहीतरी नुकसान करणारे असतात, दरोडे घालणारे असतात, त्यात सगळ्यात चांगला फसवणारा कोण, तो द्यूत आहे. महाभारतामध्ये आपण त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अनेक यादव ही नावाची जमात होती आणि त्या अनेक यादवांपैकी कृष्णा यादवच आहे, यदुकुलोत्पन्नच आहे, परंतु त्या सर्वांमध्ये मी श्रेष्ठ आहे. नंतर माझ्या असंख्य विभूती आहेत, माझी अनेक रूपं आहेत. त्यामध्ये ते स्वतः कृष्ण सांगतात, मी सर्वांचा निर्माता आहे, सर्वांना मी निर्माण करू, चराचर सृष्टी मी निर्माण करतो. माझ्यापासून सर्वांची निर्मिती होते. स्वतः निर्माता आहे, त्यामुळे तो आपोआपच इतर जगाचं नैजाची निर्मिती करतो. ह्या संबंध सृष्टीचा आदी, आरंभ, मध्य आणि अंत हा मीच आहे. सूर्यापैकी विष्णू आहे, अनेक नक्षत्र आहेत, त्यापैकी विष्णू हे नक्षत्र मी आहे. नक्षत्र असतात त्यापैकी सूर्य आहे. वाऱ्यांपैकी मरीची नावाचा मी एक घटक आहे. ग्रहगण जे असतात, अनेक जे नक्षत्र वगैरे, त्यातला सर्वात मोठा जो चंद्र, ज्याला आपण जवळून पाहू शकतो, पृथ्वीचा तो घटकच आहे. तर या सगळ्यात शुक्र, गुरु, शनी वगैरे जे काही, मंगळ वगैरे, त्या सर्व ग्रहांपैकी चंद्र मी एक आहे. वेदांपैकी मागं उल्लेख केला की मी सामवेद आहे. देवांपैकी मी अनेक देवदेवता आहेत, परंतु त्यातला इंद्र आहे मी. इंद्रिय ही सर्वात श्रेष्ठ देवता म्हणली जाते. आपली जी अनेक इंद्रिय आहेत त्यातलं मन मी आहे. कारण मन नसेल तर देवाने पाहून काय करणार, आपलं मनच नाही आहे, आपलं लक्ष बनतात शेवटी नियंत्रण मनाच असतं. रुद्र अनेक आहेत, त्यांचा शंकर मी आहे. यक्ष राक्षसांपैकी कुबेर आहे. परत यापूर्वी आपण उल्लेख केला होता, तर अनेक गोष्टी आपण पाहिलं. तर त्या तऱ्हेनं ह्या अनेक जे उत्कृष्ट आहे, जे श्रेष्ठ आहे,
ते सर्व मी आहे. आणखी ते पुढे आणखी सांगतात की जनतेपैकी माणसं खूपच आहेत, परंतु त्यातला श्रेष्ठ कोण राष्ट्रपती जो असतो तर तो लोकांपैकी राजा आहे, शस्त्रांपैकी वज्र आहे, गायींपैकी कामधेनू आहे. असे अनेक प्रकार त्यांनी आपण पाहतो. पांडवांपैकी मी धनंजय आहे. 5 पांडव आहेत ना, तर सगळे भीम वगैरे झाले, तर त्याला अर्जुन जो आहे समोर जो ऐकतोय तर तो सर्वश्रेष्ठ त्याला मानतात. अनेक मुनी होऊन गेले, त्यांच्या प्रकार त्याची व्यास हा मोठा, ज्यांनी महाभारत असलं, ज्यांचं व्याप्ती आपण पूर्वी पाहिलेली आहे, इतका चौफेर प्रतिभा असलेला, तसंच 1 लाखांचं महाभारत लिहिणारा त्या अनेक जे मुनी आहेत त्यापैकी व्यास मी आहे. कवींपैकी शुक्र म्हणजे भृगूचा पुत्र मी आहे. आणि गुह्य जे असतं लपून ठेवायचं त्यातलं मौन म्हणजे काही बोलताच येत नाही, बोलायचं नसतंच. ज्ञान्यांचा मी ज्ञान आहे. माझ्या अशा असंख्य विभूती आहेत. केवळ उदाहरण म्हणून केवळ वानगी दाखल काही विभूती तुम्ही सांगितलेल्या आहेत. त्या माझ्या अशा विभूती अनंत आहेत, असंख्य आहेत, अगणित आहेत. तेव्हा जिथं जिथं वैभव असतं, सत्व असतं, लक्ष्मी असते, ऊर्जा असते, ते सर्व माझ्या तेजाच्या अंशातून निर्माण झालेलं आहे. आता या ठिकाणी हा जो मी असा जो उल्लेख केला आहे, तर त्याचा आपण जास्त विचार करणार आहोत. आणखीन एक विभूती तिने पुढे सांगितलेले आहेत की मी सर्व जे हे गोष्टी आहेत तर ते मीच आहे. वायू आहे, यम आहे, अवनी आहे, मी पृथ्वी आहे, वरुण आहे, चंद्र आहे, प्रजापती आहे म्हणजे आपला प्रजा निर्माण करणारा, परपितामह आजोबा, नुसता पिता म्हणे पंजोबा आहे मी. पिता म्हणजे वडील आणि प्रपितामह म्हणजे मग पितामह म्हणजे आजोबा आणि प्रपिता म्हणजे पणजोबा. तर अशा हे वर्णन तुझं जे मी आता केलेलं आहे हे पाहून मी अतिशय व्याकुळ झालेलो आहे. आणि जर मी 1000 वेळा नमस्कार जरी केला तर तो अपुरा ठरेल. आता शेवटी तो इतकं सांगितल्यानंतर तो आता या ठिकाणी त्यांना विनंती करतो की तू माझा मित्र आहेस. मी तुला बरेचसे वाक्ताडण केलेले आहेत, तुला अनेक प्रश्न विचारलेले आहेत, पण तू मला माफ करावंस, मला क्षमा करावीस. जसा पिता जसे पुत्राचे गुन्हे माफ करतो, पदरात घेतो, तर ते त्या तऱ्हेनं मी तुला खूप त्रास दिलेला आहे. तर तू ह्या मित्राला जसं सांभाळून घ्यायचं. तर ते इतकं पाहून मी दिपून गेलेलो आहे, माझा थरथराट झालेला आहे. मी अतिशय मला खूपच व्याकुळता आलेली. जसे पहिल्या अध्यायात पाहिलं तोंडाला शोष पडणं म्हणा किंवा अंगाचा दाह होणं, अवयवांचा शरीराचा थरकाप होणं, एक प्रकारचं औदासीन्य येणं, गळून जाणं किंवा खिन्नता येणं, एकाकी वाटणं, हा जो आहे तर ते हे असं करून मी तुला खूप त्रास दिलेला आहे. तर तू त्याबद्दल मला माफी करावीस. आणि माझं हे विराट रूप जे होतं, जो अनेक असंख्य ज्यांच्यातला तू श्रेष्ठ म्हणा हे जे वर्णन केलेलं आहेस, आणि तुझ्या दाढीमध्ये कितीतरी लोक अडकलेले मी पाहिले दिव्यदृष्टी असल्यामुळं. तर तुझी जी अनेक कामं आहेत की मध्ये मी अग्नी आहे, मी जगाचा वडील आहे, आई आहे, भाऊ आहे, आजोबा आहे, आधार आहे, आणि सर्व जे काही साहित्य त्या सर्वांचं मी एक प्रकारचा सुरू द्यायचा. मी ऊन पाऊस पाडतो, शिवाय तर कधी कधी विड्रॉ करतो. अमृत आणि मृत्यू मीच आहे.
सद आणि असद ते सह मीच आहे. मी सर्वांचा योगक्षेम करतो. आता योगक्षेम याचा थोडासा खुलासा करावा लागेल की योग म्हणजे अप्राप्तस्ते प्रापण, जे मिळालं नाही ते मिळवणं. म्हणजे 15 ऑगस्ट 47 पूर्वी आपलं स्वातंत्र्य नव्हतं, तर प्रयत्न करून आता अनेक हौतात्म्यांनी प्रयत्न करून स्वातंत्र्य मिळवलं. जे नाहीये ते मिळवणं हे 47 पर्यंत ठीक होतं. आता एकदा मिळालं की तिरंगा ध्वज फडकला ठिकठिकाणी की नंतर त्याचा क्षेम येतं. क्षेम म्हणजे जे प्राप्तस्य रक्षणम, जे मिळवलेलं आहे, जे स्वातंत्र्य मिळवलं आहे ते कसं टिकवता येईल, त्याकरता काय काय करता येईल, राष्ट्राची प्रगती कशी करता येईल, शत्रूपासून रक्षण कसं करता येईल. तर हे योगक्षेमाचं हे असंच वस्तुरूप आहे. एरवी नुसता योग आणि क्षेम याचा अर्थ कळत नाही. आणि त्यामुळं आता आपण पाहतो LIC किंवा आयुर्विमा मंडळ जे आहे ते सुद्धा त्यांनी बरीच वाक्य हे घेतलं आहे की तुम्ही विमा उतरा, म्हणजे तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत तुला समृद्धी मिळेल आणि नंतर सुद्धा मृत्यूनंतर सुद्धा तुम्हाला पेन्शन मिळेल किंवा आधार मिळेल. तर आधी आणि नंतर असं करणारा असा योगक्षेम करणारा मी एक आहे. हे सर्व मीच घडून आणतो. मी यज्ञांचा आस्वादक आहे, स्वामी आहे. पान फूल फळ भक्तिभावने देणारं मी आता एखाद्या शिष्यानं त्याचं साधं एक पान अर्पण केलं. शंकराला बेलाचं म्हणा, गणपतीला हे दुर्वा म्हणा, आणि गणपतीला लाल रंगाची फुलं आवडतात ती दिली, आणि प्रत्येकाने निरनिराळी फळं आवडतात ती जे काही हे जे दान करणारे आहेत ते जे भक्त आहेत ते सुद्धा मीच आहे. मी देणारं मीच आहे आणि घेणारं मीच आहे. आणि आता हे असे पान फूल फळ हे जर अर्पण केल्यानंतर खरं म्हणजे पानाचा थोडासा तुकडा खाऊन पाहायचा, फुलाचा सुगंध घ्यायचा, फळाचा आस्वाद घ्यायचा, पण ते भक्तीनं दिल्यास, भक्तिभावून दिल्यानं मी ते नुसतं वास घेत नाही, ते नुसतं त्याचा सुगंध घेत नाही, तर मी त्या फळाचा आस्वाद घेत नाही की आंबा कसा आहे, पेरू कसा आहे, त्याचं चवणं पण मी ते सर्व नुसतं वास न घेता ते पिऊन टाकतो गटागट. इतक्या त्याला भक्ताबद्दल आस्था वाटते. असं अशाच्यात तू आता काय करायचं, तू माझंच चिंतन कर की मी करता करता एकच आहे, आणि असं आणि तू भक्त म्हणून मला नमस्कार, आणि तुझ्यासारखा मला भक्त मिळाला याचं मला खूप हे आनंद वाटतो, अभिमान वाटतो. तर या तऱ्हेनं इथं आपण अध्यायाची समाप्ती करतो आहोत. फक्त आता एकच गोष्ट समाप्ती सांगायची की हे सगळं जे सांगितलं ते प्रत्येक गोष्ट त्या भागातली श्रेष्ठ आहे. इंद्राचा ऐरावत मी आहे, हातींचा ऐरावत मी आहे वगैरे सगळं. तर हे विभूती सत्व म्हणजे काय, विभूती म्हणजे काय, आणि त्याचं स्वरूप काय आहे, तर ते शेवटी आपण अध्यायाच्या शेवटी पाहिलेलं आहे. त्यात काय म्हटलं त्यांनी, श्रीमत ऊर्जितम एव वा तत्तत एव तव मम तेजोंश संभव. जी वस्तू वैभव लक्ष्मी यांनी युक्त आहे, ऐश्वर्याने युक्त आहे, ती माझ्या तेजाच्या अंशातून निर्माण झाली असं समज. हा अनुवाद मुद्दाम गीता रस्त्यातनं घेतलेला आहे, कारण ते वाक्य कृष्णासारख्या मोठ्या भावार्थ दीपिकेत ते आलेलं आहे. आणि गीता रस्ते हा जो महान ग्रंथ आहे त्यांच्या भाषेत अनुवाद करणं एरवी मला करता आलं असतं, परंतु इतक्या मोठ्या विचारांचं अनुवाद करणारा गीता रस्त्यासारखा असा महान लेखकच असायला पाहिजे, म्हणून त्याचं आपण अनुवाद केला. आता या ठिकाणी आपल्याला याच सारखं एक स्तवन आठवतं. त्यापैकी जे एक मला खुलासा करायचा आहे की मी हे आहे, मी ते, हे माझं आहे, हे माझ्यामुळं आहे, यातलं मी कुठलं आलो व्हा. एरवी आपण म्हणतो की तुम्ही निरंकार व्हा, मीपणाची वळवण करा, मीला विसरून जा, आणि इथं कृष्ण म्हणतो स्वतः मी आहे, हे मी केलं, माझ्यामुळं घडलं, हे असं कसं काय म्हणतो व्हा. तर या ठिकाणचा मी जो आहे तो परब्रह्म आहे, निर्गुण निराकार.
तुमच्या म्हणजे एक प्रकारे हा मी मध्ये तुम्ही पण आला, सगळं जग आलं. मी म्हणजे कोणी व्यक्तिगत कृष्ण नावाचा मिस्टर कृष्ण असं कोणी नाही आहे. तर तो संबंध शक्तीचं हे अगणित असंख्य आणि अनंत असं जे आकाश, जे असंख्य परब्रह्म आहे, त्या गुणातीत कालातीत असं जे परब्रह्म आहे, त्याचा निर्देश त्यानं ब्रह्म न करता मी असा केलेला आहे, अहम असा केलेला आहे. तर ते काही व्यक्तिगत मी आहे अशातला भाग नाही. तर आपण आता जे विभूतीचं महत्व सांगितलं की जी वैभव जे उत्तम असेल त्या भागातलं, ती माझ्या केवळ तेजाच्या अंशातून, माझ्याहून नाही, माझ्यातल्या फक्त एका अंशातून, जे काही 100 अंश असतील किंवा आणखीन काय काय असतील, 1000 अंश असतील, त्या कणातून, एका कणातून हे निर्माण केलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एका आणखी स्तोत्राची आठवण होते. तेच एका महान व्यक्तीने केलेलं आहे. तुम्हाला ते असं म्हटल्यानंतर कळेल. ते जे स्तोत्र आहे, जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वाम अहम यशोविताम वंदे. आता हे सगळं संस्कृतमध्ये बरं का. खरं म्हणजे राष्ट्रगीत होण्याच्या हे तिच्या पात्रतेचं आहे. तर इथं ते वंदन केलेलं आहे कोणत्या भारतभूमीला. ही स्वातंत्र्य देवता जी आहे तिला ते वंदन केलेलं आहे. आणि त्याचं आपण पुन्हा गीतेत त्याचाच भाव जो सांगितला तो आपण त्याचा अनुवाद आपण बघतो. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वचन आहेत. स्वतंत्रते भगवती सर्व तव यशोताम वंदे वंदे त्वाम अहम यशोताम वंदे. यशस्वी अशा तुला मी अभिवादन करतो, वंदन करतो. अशा तऱ्हेने स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या शक्तीला, हे जे तेज आहे, हे जे ब्रह्माचं अतिशय व्यापक स्वरूप आपल्या सुदैवानं त्यांनी सगुण साकार रूप धारण केलेलं आहे. कधी ते विराट असतं, कधी ते दिसायला मनोहर असतं. सदर्शन चक्र घेतलेला, गदा हातात घेतलेला असा आपण जो कृष्ण पाहतो, तर खरं म्हणजे त्या परमात्म्याचं प्रतीक आहे. आणि अशा त्याला त्यांनी जे आत्ता द्यावे त्याचं आपण वर्णन पाहिजे. जे जे उदात्त असेल, जे उत्तम असेल, जे श्रेष्ठ असेल, जे आणि जे अत्यंत जे महान असेल, मधुर असेल, तर हे सर्व श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आणि त्याचा परामर्श आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्याला माझं प्रवचन आवडेल, त्याच्याबद्दल रुची वाटेल अशी मला खात्री वाटते, आत्मविश्वास वाटतो. पुन्हा एकदा तुमच्या आपल्या सर्वांच्या लांबच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व गीता अभ्यासकांचं, नंतर भक्ती मार्ग जो आहे, वारकरी संप्रदाय आहे, त्याचे जे कोणी साधक आहेत, त्या सर्वांची उपस्थिती मला प्रेरणा देणारी, स्फूर्ती देणारी अशी ठरलेली आहे. कारण आपण जर प्रतिसाद दिला नाहीत, ऐकलं नाहीत, तर त्या वक्त्याचं सर्व बोलणं हवेत जाईल. ते अनेक सांगितलं, वक्ता तो वक्ताचे नव्हे, श्रोती निश्रोती अशी व्यक्त्याला किंमतच नाही. तर या तऱ्हेनं तुम्ही मला मूल्यवान मला मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. या सर्वाबद्दल मी मनपूर्वक आपलं ऋण व्यक्त करतो आणि आजच्या या भागाचं समाप्ती करतो. धन्यवाद.